विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेचा 11वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जातोय। ही खरं तर आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे। संस्कार नाही, ज्ञान आहे तर दिशा आहे। पण शिक्षण, संस्कार आणि ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिशा देणारी संस्था जर या ठिकाणी परिसरामध्ये कुठली असेल तर ती हे विशाल संपूर्ण आरोग्य नावाची संस्था जी डॉक्टर विशाल सरांनी उभी केलेली ही ज्ञानदानाची मंडळी एकमेव अशी आहे असं मी निश्चितपणे मानतो। माझी मनोका माझी मनोका तुझं नाव काय? हे आदितीच्या गावाला जायचं आहे, जायचं आहे। हे अंडगले मंडगले तुझं नाव काय? अनुष्काच्या गावाला जायचं आहे, वेदांच्या गावाला नको रे बाबा। त्याची दात बघून मला व्याव वाटते। अंडगले मंडगले तुझं नाव काय? ओळीच्या गुंतागुंतीतून उसवते कविता, ओळीच्या गुंतागुंतीतून उसवते कविता, झेलून लाख वेदनांचा भार मग कुठे फसवते कविता। मान्यवर सन्माननीय पालकवर्ग आणि माझे लाडके बालमित्र, आपल्या सर्वांचे बाल युवा वार्षिक संमेलन 2025 या प्रेरणादायी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। स्वराज्य आहे, इथे आया बायांची पूजा केली जाते। जा तुझ्या मालकाला जाऊन सांग,
महाराजांची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिरी चालवली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विशाल गुरव सर हे आजच्या काळात आरोग्य, समाजसेवा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी 70हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर प्राप्त केले आहेत. ते केवळ भारतातच नव्हे, आरोग्यासाठी आणि संस्कारासाठी त्यांनी घेतलेला हा उपक्रम आज हजारो जणांचे आयुष्य उजळत आहे. अशा या समाजभानाने समृद्ध, सेवाभावी आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा आणि ही ताकद आहे नामस्मरणाची. अहो, आजच्या या मॉडर्न युगात काही लोक खूप कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. काय म्हणतात माऊली? माझा देवावर विश्वास नाही. मी देवाला मानत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. देवाला मानायचं की नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. अरे पण एक लक्षात ठेव, जेव्हा देव तुला नाकारे, देव कुणा एडागारीच्या वाटेला येत नाही. देव पैसा, पद, पावर पाहून नाही, मनाचा भाव, विश्वास, माणुसकी पाहून पावतो. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. तुमच्या सर्वांच्या चरणी व माझ्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. अहो माऊली, आपल्या सभोवती पहा. एखाद्याच्या घरी अंधार आहे तर कुणाकडे चांदण्याचं जाळ नाही. हा समाज समतोल नाही. अहो, हा समाज समतोल नाही. माणूसच माणसाला विसरतो म्हणजे काय? म्हणूनच प्रार्थनात असे म्हणले जाते की माणसाने माणसाशी माणसा समवागणे. समाजामध्ये बंधुभाव असायला पाहिजे ना, बरोबर की नाही माऊली? अहो, एकदा संत तुकाराम महाराजांकडे गरीब माणूस विचारतो, महाराज, मी देवाला ना जाक मारतो पण तो ऐकतच नाही. मग महाराज हसले आणि म्हणाले, अरे देव तुझ्यातच आहे. तू जेव्हा एखाद्याची मदत करशील ना तेव्हा देव तुझ्याशी बोलेल. तेव्हा देव तुझ्याशी बोलेल. मग माणूस विचारतो, देवाला त्याला महाल असं म्हणतात. आणि ज्या घरामध्ये मालकाचे हप्ते फेडून त्याचा दिवाळा निघतं त्याला फ्लॅट असं म्हणतात. आणि ज्या घरामध्ये मालकाला सुखाने झोप लागते ना माऊली, त्याला गरीबाची झोपडी म्हणतात. काय झोपडी ना स्वतःची व्याख्या? घर किती मोठा असो हे महत्वाचं नाहीये, पण त्या घरातल्या मालकाला झोप आहे की नाही हे फार महत्वाचं आहे माऊली. हे फार महत्वाचं आहे.
तुझसे मिलते समय हल्के बजाते बजाते मेरा टिपुरुष टूट गया मी म्हणलं 100 मीटर पळशील का? त्याने मला पहिला प्रश्न विचारला 100 मीटर म्हणजे किती? मग मी म्हणलं खेळ खेळत नाहीस का? तो म्हणला सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, बॅटबॉल खेळतो. मी म्हणले एवढे सगळे खेळ खेळतोस? मग दिवसभर काय मैदानावर बसतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळ. आता काय झालंय? एकतर मुलं आपल्याला प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारला की आपण सरळ त्यांना मोबाईल दाखवतो. बघ गुगल म्हणून. पण पूर्वीच्या काळी माणसं म्हणायची तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला. आता म्हणतात तो हातात मोबाईल घेऊन जन्माला आला. परिणामच बदलले. अहो मोबाईलमुळे जग जवळ येते पण माणसं लांब झाली. जरा मोबाईल साईडला ठेवा आणि एकदा फक्त एकदा शेजारी बसलेल्या माणसाशी बोलून तरी पहा. फक्त एकदा शेजारी बसलेल्या माणसाशी बोलून तरी पहा. कटू सत्य. लोक तुमच्याकडे येतील, तुम्हाला प्रेरणा देतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुम्हाला सल्ले देतील. पण ते फक्त तेवढ्या पुरतच असतं. तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला सोडवावे लागतात. त्यांना तुम्हाला स्वतःला सामोरे जावं लागतं की नाही दुसरे माझ्या लाईफ मध्ये येतील, ते माझे प्रॉब्लेम सोडवतील, ते मला मदत करतील. अशी अपेक्षा ठेवणं सोडून द्या. कोणीच येत नाही. आपल्या लाईफचे प्रॉब्लेम्स हे आपल्याला सोडवावे लागतात. हे जरी काही